अर्चनाचा रिपोर्ट बघू शकता। हे बघा काय कमी काय जास्त आम्हाला काहीच कळलं नाही। टू फॅमिली तर बाकी सगळे कसे आहेत, मजेत आहात ना? मी तर खरंच परेशानीमध्ये, कारण की अर्चनाचं डोकं अजून राहतच नाही। बघा अर्चना इकडे उभा आहे, तिचा आताच रिपोर्ट आला आहे। आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, तिचं रक्त वगैरे चेक केलं, दाखवतो मी तुम्हाला रिपोर्ट पण। कारण काही जण मला खूप बोलले, दादा घरीच असतात तुम्ही, तर हिच्या डोक्यामुळे मला कामाला जायला टाईमच भेटला नाही। कारण आम्ही एवढं परेशानीमध्ये आहेत की आम्हालाच माहिती आहे, आमची खूप पळापळी चालू आहे दवाखान्यामध्ये, ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा, कुठला डॉक्टर बरोबर काही सांगत नाही। तर आता एका डॉक्टरकडे गेलो, त्याच्याकडे आपण रक्ताचा रिपोर्ट सगळं चेक केलंय, तर तुम्हाला पण दाखवतो। आम्हाला काही कळलं नाही, त्यांनी एवढं सांगितलं की फक्त 10 पॉईंट रक्त आहे आणि किती 12 पॉईंट 12.5 पॉईंट असतं रक्त शरीरामध्ये, त्याच्या अंगामध्ये 10 पॉईंट रक्त आहे। गोळ्या खाऊ खाऊ परेशान आहे अर्चना, आणि जर आयुर्वेदिक मध्ये कोणाला माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करा, है ना? आता हे 10 पॉईंट रक्त आहे, कधी 12 पॉईंट दाखवतो रक्त मी आहे, काय तुम्हाला माहिती। तिच्या गोळ्या वगैरे सगळं बघा, किती गोळ्या खाते, काय तिला जेवण वगैरे नाही, खाते तिचं रक्त काय आपोआप वाढणार आहे काय? तर दाखवतो तुम्हाला अर्चनाचं मेडिसिन। हे बघा काय काय मेडिसिन दिलंय, हे टॉनिक दिलंय, ह्या टॅबलेट, हे बघा किती टॅबलेट आहेत, हे अलग कसं आहेत आतमध्ये येत त्याच्या आतमध्ये पण आहेत, हे अलग अलग टॅबलेट दिल्यात। हे बघा हे अजून 2 बाकी आहेत, अजून बाकीच्या खाल्लेल्या फेकून दिल्या। एवढं खाऊन सुद्धा इंजेक्शन किती 6 झालेत, 6 अजून राहिलेत। आणि हा रिपोर्ट आहे, रिपोर्ट तुम्हाला दाखवतो पूर्णपणे। हे बघा रिपोर्ट, तरी पण राहतच नाही। हा बघा रिपोर्ट जवळून दाखवतो, तिला चालू आहे 1-1.5 महिना झाला। आम्ही व्यवस्थित युट्यूबवर पण व्हिडिओ नाही काढले, कारण की तेवढा वेळच भेटत नाही अर्चनाच्या परेशानीमुळं। आता बघू, आता परत जस्ट आम्ही एका डॉक्टरकडे जाऊन आलो, आता बघा डॉक्टरकडे जाऊन आलो, आता ह्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी दिल्यात गोळ्या। ते बोलला आता ह्या गोळ्या खाऊन बघा आणि रिपोर्ट वगैरे माझ्याकडे घेऊन या। तर आता बघू त्या डॉक्टरकडे काय होतंय, तर दाखवतो तुम्हाला वाटत असेल आम्ही असंच बनवा लागलो, म्हणजे माझं डोकं आहे ना असं एकदम जड झालं। बघू शकता तुम्ही, हे बघा त्याने अशा टॅबलेट दिल्या, तर तो बोलला हे खाऊन बघा, कारण की डोकं राहत नाही। मग आता ते हा जो डॉक्टर आहे तो बोलला रक्त कमी असल्यामुळे पण डोकं दुखतंय, तर म्हटलं ठीक आहे, मग आता त्याच्याकडे नेऊन बघू। तर बाकी तुमचे जेवण वगैरे झाले का, काय म्हणता बाकी? हे बघा आपल्या आड्यानंतर दुकानच आहे दवा गोळीचं, हे बघा। आता काय करू, माझं दुकान चालू झाले दवा गोळीचं, डोक्याला आरामच लागत नाही, युट्यूबला व्हिडिओ पण टाकायला भेटत नाही, ते पण माझ्यासोबत। आणि युट्यूबला व्हिडिओ टाकून काय समजत बी नाही, व्ह्यूज बी येत नाहीत युट्यूबचे पण, जास्तीत जास्त 50 ते 60 लोक। तर मित्रांनो भावांनो असं करू नका, आपल्या व्हिडिओला पण सपोर्ट करा, जेणेकरून आम्हाला पण तुमची थोडी हेल्प होईल आणि आपलं चॅनल जेणेकरून थोडंसं बूस्ट होईल। तर हीच माझी विनंती आहे, आम्ही नक्कीच प्रयत्न करू, कारण की सध्या तिच्या दवाखान्याचं ट्रीटमेंट चालू असल्यामुळं आम्ही चांगले व्हिडिओ दाखवायचे प्रयत्न करतोय, पण तेवढा वेळ आम्हाला भेटत नाही। है वेळ म्हणजे आता दवाखान्यामध्ये धावपळ करावं लागते, दवाखान्यात नाही गेलं चला 1-2 दिवस राहते डोकं, पण वापस चालू होते दुखायचं, मग डोकं दुखायला लागलं कुठलं काहीच करायची इच्छा होत नाही। आता एवढे 2-3 दिवस बरं होतं, पण आज वापस दुपारपासून माझं एवढं डोकं दुखायला लागलंय, आणि चक्रवाणी पण चलता असं वाटायचं जसं मी पडायला लागले। आणि त्या जेवणाचा पण परिणाम असा आहे की ही फक्त जास्त डाळ भात खिचडी भात हेच, म्हणजे आपली ज्वारीची भाकर नको हिला, जास्त चपाती नको, बाजरीची भाकर नको, त्यासाठी पण असे हिचे कारण असतील। हिला त्या वेळेला सांगितलं नुसता भात पण खात जाऊ नको, आणि मला सांगा कारण ही नुसता भात खाते, डाळ भात खाल्ल्याने रक्त वाढायचं काय, कुठलं पण जेवण पण माणूस कमजोर होता ना शेवटी, नुसता भात डाळ भात खाऊन, त्याच्या संग जेवण पाहिजे ना, चपात्या खायला पाहिजे, भाकरी खायला पाहिजे, नुसता भात पाहिजे हिला फक्त, बस। मला चपाती म्हणजे एलर्जी कशी वाढणार हिची, मग नुसतं भात खाल्ल्याने एलर्जी वाढणार आहे? आता कधी वाढून काय माहिती मला। चपाती प्रज्ञा पण बघा सांगते, प्रज्ञा मम्मी काय खाती? एवढीशी चपाती आणि भात खाते एवढूसा झालं, मग कशी मम्मीला ताकद येईल? कशी बी नाही येणार बघा तिला पण समजतंय, हिला समजत नाही। हे बघा दादू आला इकडे, दादू इकडे ये, इकडे ये ना, समोर दिसत नाहीस तू। मम्मी काय खाती रे? मम्मी गोळ्या नाही, जेवण काय खाती नुसतं, तिला काय आवडतं सगळ्यात जास्त? चपात्या खाती का भात खाती तुझी मम्मी? नुसतं डाळ भात खाती आणि डोकं दुखते आणि पप्पा परेशान करते दवाखान्यात नाही, है ना? आणि नुसतं डाळ भात खाती ना, आपल्याला परेशान करते। चला मग आता बघ ना, हे बघ आता आणलं तिला दवाखान्यात, बघ गोळ्या आणल्या, है का? भाड्याला पैसे नाही बघ, मग काय करायचं, सगळं सांगितलं खरं। आता बघ, मग काय हिच्यामुळं आपला रूम भाड्याचा स्वतःचा नाहीये, तर हिच्या परेशानीमुळे खरोखर आमचं भाडं पण खूप लेट होतंय, कधी
3 दिवस लेट, कधी 4 दिवस, कधी 5 दिवस, कधी ह्या अर्चनामुळे काही सुधारणा नाही काम धंदे बी. मग आता तुम्हाला तर काम म्हणले धंदे जा, बी बंद मी पडले. बाहेर गेले की लोक म्हणतात अरे यार हा घरीच असतो. पण कसं असतं माहिती आहे का, ज्याचं जळतं त्याला कळतं, ही गोष्ट खरी आहे. कारण की ज्याचे कारण त्यालाच माहीत असतात. कारण की मी जर कामाला गेलो त्याच्या संग दवाखान्यात आमच्याकडे जायला कोणीच नाही. आम्ही खूप इकडे एक साईडला अलग राहतो, आमच्याकडे नातेवाईक वगैरे इथं जवळ कोणीच नाहीये. लांब लांब राहतात सर्व आपोआपले. मग मलाच घेऊन जावं लागतं तिला दवाखान्यामध्ये. असं जवळ असल्यावर मी जाते, पण लांब जायचं असल्यावर मग सोबत पाहिजे ना कोणतरी. हा एकटं कसं जायचं. बरं तर तुम्ही रिपोर्ट बघितलाय, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. रिपोर्ट मध्ये सगळं ब्लड हे बरोबर आहे का. हा चला बाय. तर खरोखर खूप परेशानीमध्ये आम्ही 2-3 महिने झाले आता. आणि बघू कसं वाटतं तिला आता. ह्या गोळ्या खाऊन ह्या डॉक्टरला आता हे रिपोर्ट दाखवतच नाही, आराम पडला तर तर काय असं डोक्यामध्ये डोकंच राहत नाही. ते का डॉक्टर का त्यांना काय माहिती. अहो म्हणलं विचारून बघावं त्यांना. मला नक्की सांगा डोक्यामध्ये काय असेल तर. झाले किती दिवसापासून गोळ्या खाते, सगळ्या गोळ्याचा दवाखाना, सगळा दवाखाना अर्ध्या गोळ्या फेकून द्यायला मी राग राग. काय करावं, खाऊन पण आपल्याला आराम पडत नाही, तात्पुरता पडतो, वापस दुखते. मला नक्की सांगा डोक्यामध्ये काय असेल तर कमेंट मध्ये. मग बरोबर आहे ना, दवाखाने करून लय कंटाळा आलाय मला. दवाखाने जाऊ द्या, करायला काय नाही, पण राहायला पण पाहिजे ना. मग कामधंदे पण बुडायला लागले, त्यांचं पण काम बुडतंय. पोरांच्या कधी कधी शाळेमध्ये पण जायला खरंच भेटत खूप नाही. परेशान आहे. आणि आम्ही लांब आहेत ना, आमच्या काय जवळ समजतच कोणीच नाही. नाही. पोरांना पण एकट्याला सोडू शकत नाही शाळेमध्ये. आणि मी कामाला जायला तर जाऊ, पैसे दिले दवाखान्यात जायला. मी तर पेशंट आहे, मी कुठं जाऊ कामाला. मला घेणार बी नाहीत कोणी. दुखलं म्हणलं तर म्हणते जा बाई घरी. काय करावं आता, लय डोक्याला ताप झालाय माझ्या. तर बघा, ज्याच्या कंडिशन त्याला खरोखर माहिती असते. बाकीच्या इथं बोलून काहीही ज्याची फायदा परिस्थिती त्यालाच नाही. माहित असते, दुसऱ्यांना बोलून काहीच फायदा नाही. कारण तर हा ते हे खास त्यांच्यासाठी की जे म्हणतात हे घरीच असते, कामाला जात नाही. यांचं घर कसं चालत असेल आमचं आम्हाला माहिती, आमचं काय चाललंय काय नाही. तर समोरच्याला बोलून काहीच फायदा नाही. त्याच्यासाठीच हा आणि व्हिडिओ आम्ही काढलाय. आतापर्यंत फक्त भावांनो बहिणींनो, जे फ्रेंड, माझे मित्र फ्रेंड असतील, काय फ्रेंड असतील, म्हणजे सांगण्याचा तात्पर्य माझा असा आहे की मी कधीच कोणाला सांगितलं नाही की माझ्या मिसेसचं दुखतंय, मला काही हेल्प पाहिजे, असं कधीच काहीच नाही. पण कारण की एकमेकाला सांगून काहीही होत नाही. आपण खंबीरपणे तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि तिनं खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सर्व सिस्टम ऑटोमॅटिक चांगलं होणार आणि चांगलं चालतं.